नोकरी करशील ती स्वतःला तपासायला आणि सिद्ध करायला कर. कुणाची तरी दुसऱ्याची नोकरी करतोयस ह्या भावनेने नोकरी करू नकोस, तर ती स्वतःची आहे, सगळं आपलं आहे असं समजून केलीस तर त्यातून जे समाधान आणि आनंद तुला मिळेल ते त्यातून पैसा किती मिळतो ह्याच्यापेक्षा खूप महत्वाचा असेल. आदित्य कश्यप, आपले आप्पा, आपले मामा, आपलं घर, आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या जर खांद्यावरती पेलायच्या असल्या ना, तर असल्या खड्ड्यांना घाबरून नाही चालणार. हा शेवट नाहीये, ही सुरुवात आहे, हा टप्पा आहे जो पार करायचा आहे. हा जर थकून गळून जाऊन जर पार केला ना तर आयुष्यभर दुःख होईल, पण जर ताठ मानेनं पार केला तर आयुष्यभर बळ मिळेल. त्यामुळे लढायचं. आज फक्त कपडे बदलले आहेत, काम बदललंय, उद्या वेळ बदलेल, परिस्थिती बदलेल. त्यामुळे चालत राहा, न थकता न हारता तू चालत रहा. ओए हीरो, या आईने के सामने खड़ा खड़ा क्या कर रहा है? बच्चन बन रहा है? ओए तू बच्चन बन, शॉटगन बन, शशि कपूर बन, लेकिन ये मत भूलना तेरी शानदार जिंदगी का शाकाल मैं हूं क्या? चल चल चल, नखरे छोड़, काम पे लग. गेस्ट लोग का आने का टाइम हो गया. चल. यस सर. वाह 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 वाह. वेटर व्हावा ऐसा राजबिंडा की ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. शोभताय वेटर म्हणून शोभताय. आपल्या कंपनीतले जे ट्रेनी पहिल्यांदा इथे वेटर म्हणून उभे राहिले ना, त्यामध्ये मेरिट होल्डर तूच. अरे जोशी, ये लड़का है ना गलत फील्ड में आ गया है. बिजनेस मैनेजमेंट नहीं, इसे तो होटल मैनेजमेंट करना चाहिए था. सर, एवढे पैसे तरी कशाला खर्च करायला हवे होते? एखाद्या चहाच्या टपरीवर किंवा वडापावच्या गाडीवर फडका मारायला उभा राहिला असताना तरी सुद्धा करिअर बनलं असतं याचं. जोशी तू भी ऐसा काम थोड़ी देंगे हम उसको. इसकी जितनी पगार है ना, उससे 4 गुने रुपयों की आज वो दारू देखने वाला है. ओए, बैग वैग बनाना आता है ना बराबर? कभी कभी तो मारता होगा नहीं? हाँ नहीं सर. अरे 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 अरे, पेट तर भरता यायला पाहिजे बाबा. मोठा टॉपर स्कॉलर ना तू. ते शाळेतलं तुझं ते 30-60-90चं प्रमेय माहिती ना तुला? ते लक्षात ठेव. 30-60-90. जैसे जैसे रात चढ़ेगी वैसे वैसे दारू चढ़ेगी. जैसे जैसे दारू चढ़ेगी वैसे वैसे डिमांड बढ़ेगी. जैसे डिमांड बढ़ी ना, सप्लाई कम कर देना तो सबकी घंटी बज जा रहा है. काय बघताय काय? दरवाजा उघडा. चला आदित्य कश्यप, आगे बढ़ो. अरे अजून कसं आला नाही आदित्य? आज कसलं एवढं काम? हे कॉर्पोरेट वाल्यांची काहीतरी भानगड जी आपल्याला कधीच कळणार नाही.
अरे पण कुठे आहे ते तरी कळायला हवं ना. मगाशी सुद्धा अर्धवट बोलला आणि फोन कट केला. तर मी ट्राय करतो. मल्होत्रा साहेब, या प्लीज कम. अरे काटे साहब, अरे आइए आइए, इतना लेट आते हो यार. अरे मल्होत्रा साहब, ले. अरे ये सब करने की क्या जरूरत थी काटे साहब. हैं? ले भाई रख. हाँ बोल मामा. हाँ हेलो आदित्य. अबे तेरा फोन अभी आना था. बंद कर. सर कोई मर रहा है क्या उधर? हेलो आदित्य हेलो. काटे साहब, जब से ये मोबाइल आया है ना, दुनिया का सत्यानाश निकल गया. अरे मोबाईल काय गलती नाहीये मल्होत्रा साहेब. हे कमी शिकलेले लोक असेच असतात. हाँ. जरा 4 बुक शिकला असता ना तर वेटर म्हणून उभं राहायला लागलं नसतं. साहेब लोकांशी कसं बोलायचं, कसं वागायचं कळलं असतं. आइए आइए आइए. वेलकम वेलकम वेलकम. काय झालं? अरे हॅलो बोलला पुढे काय बोलतच नाहीये. वेगवेगळे आवाज ऐकू येत आहेत. बहुतेक क्रॉस कनेक्शन असणार. ये ले रख. और देख, जो बुके आएगा, प्रेजेंट आएगा, उस कोने में जाएगा. और तेरा फोन स्विच ऑफ करके तेरी जेब में जाएगा. समझे? ध्यान रख, गेस्ट लोग आने वाले हैं. फोनला काय झालंय? बोला मॅडम, काय पाहिजे? तेच कन्फर्म करते. 1-2च मिनिटं थांबा फक्त. हो मॅडम, 2 मिनिटात दुकान बंद होईल. नाही नाही नाही, मला पोहे हवेत. कुठले पोहे? कुठले म्हणजे पोह्यांचा पण ब्रँड असतो? ब्रँड नाही हो, कुठले म्हणजे कुठल्या टाईपचे. कुठल्या टाईपचे? हो म्हणजे जाड पोहे, पातळ पोहे, मध्यम पोहे, लाल पोहे, नॉयलॉन पोहे. कुठले पोहे पाहिजेत? बापरे, ते नाही माहिती मला. हो बनवायचंय काय? कांदा पोहे बनवायचे, चिवडा बनवायचा आहे, बटाटे पोहे बनवायचे, लाडू बनवायचे की पोह्यांचे पापड बनवायचे तुम्हाला? नाही नाही, मला काहीच बनवायचं नाहीये. हो मग पोहे कशाला हवेत तुम्हाला? अहो मला नकोत पोहे, दुसऱ्यांना हवेत, त्यांना नेऊन द्यायचे आहेत मला. हो मग त्यांना विचारा ना. तेच विचारायचा प्रयत्न करते, पण तुम्ही. हे बघा, तुम्ही सगळी विचारपूस करून उद्या सकाळी या, मला उशीर होतोय. अहो नाही 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 काका, थांबा. तुम्ही एक काम करा, मला सगळ्या टाईपचे पोहे द्या. सगळ्या टाईपचे? का काही प्रॉब्लेम आहे? छे मला कसला प्रॉब्लेम. मी तर धंदाच करायला बसलो ना. किती देऊ? नाही, एवढे द्या प्रत्येक. हो मॅडम, किलोच्या हिशोबात सांगा ना. किलोचा हिशोब नाही ना माहिती मला. एक मिनिट. दादा मामा, बंधू मामा, आई मामा, पिंट्या मामा, 5, आदित्य आप्पा 7, पाहुणे 12 माणसांना पुरतील एवढे पोहे द्या. 5-5 किलो देऊ का प्रत्येकी? हा द्या, चालेल. फक्त लगेच द्या, नाहीतर दादा मामा चिडतील. काय ग, पोहे करता येतात तुला? हो, बनवू का? हो चालेल की, चालेल. कशाला? हे अरे काय बनवलं ना, एवढं काय? पिंट्या तू थांब. अरे 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 अरे, मी फक्त सहज विचारलं तुला. काय आहे, स्वयंपाक करता येतो म्हणाली, पण पोहे करता आले की कसं वधू परीक्षेत पास व्हायला मोकळी. पोह्यांचं कसं वेगळं असतं, तसं करेक्ट भिजायला पाहिजे. म्हणजे असं ठराविकच ओलसरपणा त्याच्यात राहायला पाहिजे, नाहीतर जास्त राहिलं तर असा गिचका होतो. मग पोहे कुठले, बटाटे कुठले ओळखू येत नाहीत, किंवा मग असं कडक किंवा असं चिवट नाही व्हायला पाहिजेत. मग असं रबर चघळल्यासारखे वाटतात. परफेक्ट पोहे. पोह्यांमध्ये PhD केलेली दिसते ज्युनियर ब्रह्म्यांनी. 12 गावचे पोहे रिचवलेले दिसत आहेत. म्हणजे काय काय वाटलं काय तुम्हाला? तरीही लग्न जमले नाही, अजूनही गॅरेज विदाऊट मॅरेज. या घरात तुम्ही लग्नाचा विषय काढू नका दादा. हो, उगाच लग्नाचा विषय नको. हा नको. दादाला या घरात लग्नाचा विषय काढलेला आवडत नाही. अरे अरे अरे, काय चाललंय तुमचं? मी मेघनाच्या लग्नाबद्दल बोलतोय म्हणून विचारलं पोहे करता येतात.
तर पोहे करता येतात तुला. येतात की, चांगले 13 प्रकारचे पोहे करता येतात. 13? सांग ना, नावं सांग ना, त्यांची नावं सांग. आता गॅरेज चाले ना म्हणून हॉटेल काढायचंय का काय? बाबा असं का बोलतायत? काय चुकलंय त्यांचं? आता येतात म्हटल्यावर ते विचारणारच ना. मग बरं मला सांगा, तुम्ही कोणी पोह्यांची थालीपीठं खाल्ली आहेत? नाही. हा, पण रव्याची थालीपीठं खाल्ली आहेत. एकदा पिंट्याने उपमा करायला घेतला होता. तो एवढा घट्ट झाला की त्याला थालीपीठासारखं थापून खावा लागला. मग माझ्या हातची पोह्यांची थालीपीठं खाच एकदा. पण मी अशी चुकून नाही करत हा, ठरवून बनवते. मस्त गरम गरम कुरकुरीत थालीपीठं आणि त्याच्याबरोबर स्वतःच्या हाताने घुसळून घुसळून काढलेला लोण्याचा थंडगार गोळा. अरे वा, तुला लोणी काढता येतं? काढताही येतं आणि चोळताही येतं. मगापासून तेच चाललंय. दादाच्या टाळूवर लोणी थापते. तुम्ही काही म्हणालात का? आम्ही हे काय? रघ्या, अरे हल्लीच्या मुलींना लोणी कशाशी खातात तेही माहिती नसतं. तुझी मुलगी म्हणजे कोहिनूर हिरा. आणि हा कोहिनूरचा बिनतुऱ्याचा कोंबडा. तुला सांगतो दादग्या, अरे आपल्या कोकणाचं ते कॅलिफोर्निया राहू दे, पण कॅनडा जरी झालं ना तरी तिथल्या म्युझियम मध्ये तसबिरी लागतील हो माझ्या मुलीच्या. घरकामात हुशार, अभ्यासात हुशार आणि दिसण्यातही माझ्या वळणावर जायच्या ऐवजी आमच्या हिच्या वळणावर गेलेली. फार बरं झालं ते. पण त्यामुळे तिथेही पहिला नंबर. प्रश्नच नाही. वा. अरे अशी मुलगी जन्माला घालायला नशीब लागतं आणि वाढवायला मेहनत. उजवायला जरा उशीर होतोय खरा. हा, आदित्य आला असताना तर सगळं मार्गी लागलं असतं. नाही म्हणजे मी हे जेवणाचं आणि खाण्याचं वगैरे म्हणतोय. हॅलो, नुसताच वाचतोय. अरे खिशातला फोन वाचतोय. काय रे, कोणाचा फोन आहे? आदित्य आहे. आदित्य. बघ बघ काय म्हणतो बघ. हॅलो. भाई मामा, तुम्हाला जे हवंय ना ते मी घेऊन आली. पटकन बाहेर या. हो, आलो आलो आलो. चल चल बंधू चल. अरे बंधूला घेऊन कुठे चाललायस आता? अरे ते तुला बोललो ना मगाशी टॉवर पडला. हा, ते अंधार आहे ना बाहेर. अंधारात ती दिसली नाही तर. अरे काय बोलताय तुम्ही? ती रे रेंज 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 दिसली नाही तर. हो, रेंज येते का? चल 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 चल. विनोद विनोदवीर आहेत. विनोदवीर आमच्याकडे एक एक. तू ना इकडेच आहे कायमची. हसता हसता दिवस कसे सरतील तुला कळणार सुद्धा नाही. या घरात सून हवी तर अशी. अगं काय 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 आहे? काय आहे? ते आदित्यला पोत्यात भरून आणलंस की काय? आदित्य कसा असेल या पोत्यात? अगं तूच म्हणालीस ना तुम्हाला पाहिजे ते माझ्याकडे आहे म्हणून. मग तेच तर घेऊन आली आहे मी. काय आहे काय यात? पोहे. एवढे? हो बघा, त्याची स्टोरी ना या पोत्यापेक्षाही मोठी आहे खरं तर. मला जेवण फक्त खाता येतं ना, बनवता येतं ना. मला त्यात काय इन्ग्रेडियंट्स, पदार्थ काय वापरायचे असतात वगैरे मला काही कळत नाही. पण असू दे, ते महत्वाचं नाहीये. मी ना सगळ्या टाईपचे पोहे आणलेत. तुम्हाला जे हवे त्यातले ते घ्या. मग उरलेलं काय तोरण करून बांधू? नाही, त्याची काळजी करू नका. मी आपल्या संस्थेतल्या मुलांसाठी घेऊन जाईन ना. आपली संस्था? अच्छा, म्हणजे तू सुद्धा गेली होती संस्थेत? हो, मी. शाबास. म्हणून तर तू आम्हाला आवडते. एक मिनिट, पण तू हे पोहे का घेऊन आलीस? म्हणजे तुम्हाला नको आहेत काय पोहे? पण मला आदित्य तर म्हणाला की पोहे हवेत घरी.
कोणीतरी पाहुणे आलेत आणि त्यांच्यासाठी करायचं म्हणून आदित्यला ऑफिसमध्ये उशीर होणार आहे ना, म्हणून मग तो मला म्हणाला की तू पोहे घेऊन जा, म्हणून मग मी घेऊन आले. सत्यानाश, म्हणजे मी बाण मारला एकीकडे आणि लागला भलतीकडेच. नाही, मला कळत नाहीये तुम्ही काय म्हणताय ते. अगं घरी पाहुणे नाही, आदित्यसाठी स्थळ आलंय. हो, ती आणि तिचे वडील घरात बसलेत आदित्यची वाट बघत. आता आदित्य आला ना की दादा मामा त्याच्या लग्नाचा बार उडवून देईल, म्हणजे त्याचं लग्न ठरवून टाकेल. कुठल्याही सामान्य घरातनं सुनेकडनं ज्या काही अपेक्षा असतात त्यातलं काहीच नाही तुझं. नाहीयेस तू चार चौघींसारखी, पण से तू चार चौघींसारखी नाहीयेस म्हणूनच स्पेशल आहेस. माझ्या पहिल्या पगारातनं घेतलेलं तुझ्यासाठीचं पहिलं वहिलं गिफ्ट. असं नको करूस, मग मी प्रेमात पडेन. कसल्या चिंतेत आहेस? नाही, काही नाही. अगं लग्नाचं वय झालंय तुझंही आणि त्याचंही. तेव्हा आता लग्नासाठी स्थळ येणार, लग्नाची बोलणी होणार. तुझं लग्न मोडलं, पण लग्न ठरलं होतं ना तुझं. तसंच आदित्यचंही लग्न ठरणार. आता कोणाशी तरी आदित्यचं लग्न होणारच. आता कोणाशी तरी आदित्यचं लग्न होणार, त्यापेक्षा तूच का नाही करत लग्न त्याच्याशी? मामा, मामा तुम्ही इथे आहात, मी अख्खं घर शोधलं. बरं चला, पानं वाढली आहेत, सगळे थांबलेत तुमच्यासाठी जेवायला. आणि हो, मी ताकाची उकड पण केलीये, ती गार व्हायच्या आत चला, नाहीतर सगळी मजा जाईल. काय झालं? अहो दादा मामा चिडतील. येताय ना? आणि सगळे जेवायचे थांबलेत तुमच्यासाठी. हो, आलो आलो. आदित्यला ही मुलगी आवडेल?